नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या 5 नोव्हेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. आप्पांनी त्यांचा हिस्सा देण्याचा निर्णय परस्पर घेतला. ॲटलिस्ट तुझ्या कानावर घातलं पाहिजे होतं. तेवढ्यात अरुंधती तेथून जात असते तर अनिरुद्ध तिला थांबवतो आणि तो तिला म्हणत असतो, का करतेस तू हे सगळं? आधी आप्पांना माझ्या विरुद्ध कोर्टात केस करायला लावलीस, मग माझ्या मुलांना माझ्या विरुद्ध भडकावलंस. कसला आनंद मिळतोय तुला हे सगळं करून? बदला घेतेयस का तू माझा? अरुंधती म्हणते, तुमचा बदला वगैरे काही घ्यायचं नाहीये. तसं जर करायचं ठरवलं तर कुठल्या कुठल्या गोष्टींचा बदला घ्यावा लागेल. तुम्ही माझ्याशी जे वागलात त्याची यादी करायची ठरवली तर कागद कमी पडेल. आज तुमच्या बाबतीत जे काही घडतंय त्याला फक्त आणि फक्त तुम्ही जबाबदार आहात. तुमच्या कर्माची फळं आहेत ही सगळी. तुमच्या दोघांच्या वागणुकीमुळे होतंय हे सगळं. मी कधी आई आप्पांना मुलांना तुमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण त्यांनी काय डोळ्यांवर पट्ट्या नाही बांधल्या? त्यांच्या समोर घडतंय हे सगळं, त्यांना दिसतंय आणि प्रत्येकाला चांगल्या वाईटाची जाण असतेच की. संजना म्हणते, खोटं बोलतेयस तू. हे सगळं तूच घडवून आणलंयस. आता काय सगळं तुझ्या प्लॅनिंगप्रमाणे घडतंय. लेट मी टेल यू, या सगळ्याचा ना आम्हाला आधीच अंदाज आला होता. अरुंधती म्हणते, तुमचा खरा राग आप्पा त्यांचा हिस्सा माझ्या नावावर करतायत म्हणून आहे ना? काळजी करू नका, मला यातलं काहीही नकोय. संजना हसते आणि म्हणते, तुला काय होतंय ग असं बोलायला? नको नको म्हणत सगळं तुला मिळतंच की. आम्हाला मूर्ख समजू नकोस. तुझे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. अरुंधती म्हणते, तुम्हाला काय समजायचं ते समजा. पण चुकीच्या समजुतींमुळे तुम्ही काय काय गमावून बसताय त्याचा एकदा विचार करा अनिरुद्ध. तुम्ही अट्टहासाने या घरात राहाल सुद्धा, पण आईआप्पांकडून मुलांकडून तुम्हाला ते प्रेम, तो आदर मिळेल का? आणि ते परत मिळवायचं असेल तर काय करायला हवं यावर विचार करा. आता आईआप्पा आणि मुलं तुमच्याशी जे काही वागतायत त्याला फक्त आणि फक्त तुम्ही जबाबदार आहात. एवढं लक्षात ठेवा असं म्हणून अरुंधती तेथून जाते. तर संजना अनिरुद्धला म्हणते, तू काळजी करू नकोस आणि हिच्याकडे तर अजिबात लक्ष देऊ नकोस. मी बोलते अभि आणि ईशाशी. आय एम शुअर हिनेच त्यांचे कान भरले असणार. पण मी करते सगळं सॉर्ट आऊट. अनिरुद्ध म्हणतो, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. अरुंधती जोपर्यंत या घरातून जात नाही ना तोपर्यंत या घरच्यांना माझी किंमत कळणार नाही. अरुंधती जोपर्यंत आहे तोपर्यंत माझी माणसं माझ्या जवळ येणार नाहीत. इकडे यश लॅपटॉपमध्ये जुने फोटोज बघत बसलेला असतो. त्यावेळी आरोही त्याला विचारते, काय रे काय बघतोयस? तर यश म्हणतो, आमचे दिवाळीचे जुने फोटोज बघतोय. तेव्हाची दिवाळी किती छान असायची. घरात सगळे आनंदी असायचे. सगळ्यांचे चेहरे बघ किती खुश दिसतायत सगळे. आणि आता बघ सगळंच बदललंय. आरोही म्हणते, तेव्हा सगळ्यांमध्ये एकी होती. हो ना, आता सगळंच विखुरलं गेलंय. यश म्हणतो, आरोही सगळं पुन्हा पहिल्यासारखं होणार नाही का गं? म्हणजे तेव्हा आईबाबांमध्ये वाद होते, भांडणं होती, पण सण आला की दोघं सगळं विसरून एकत्र यायचे. आमच्यासाठी म्हणून सण साजरा करायचे. तुला माहितीये, आजूबाजूच्या लोकांना आमचा हेवा वाटायचा. आमच्या घरात 4 पिढ्या एकत्र आनंदाने राहतायत म्हणून कौतुकाने बघायचे ते आमच्याकडे. तर आरोही म्हणते, आणि या सगळ्याचं क्रेडिट आईंना जातं, हो की नाही? त्या आहेत म्हणून आपण सगळे एकत्र आहोत. यश म्हणतो, अगदी खरं आहे. तुला माहितीये, बाबा कधी आईशी नीट वागले नाहीत आणि बोलले नाहीत. मी अगदी लहानपणापासून आजीला आणि आईला बाबांना टोचून बोलताना बघितलंय. पण तरीही आई नेहमी हसत असायची. तिला असं वाटायचं, बाबा कसेही वागले तरी त्यांचं तिच्यावर प्रेम आहे. जेव्हा आईला बाबा आणि संजनाच्या अफेअरबद्दल समजलं तेव्हा आईच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण बाबा म्हणजे तिचं जग होतं. तर आरोही म्हणते, साहजिक आहे ना रे. कोणतीही स्त्री तिच्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवून तिचं माहेर सोडून सासरी येते. त्याच्याचमुळे तिची कुटुंबासोबत नाळ जोडली जाते. आणि त्यानेच आपल्याला फसवलंय म्हटल्यानंतर यातना तर होणारच ना. तर यश म्हणतो, हो ना, खूप त्रास झाला होता आईला. आरोही तुला सांगतो, आई होते म्हणून बाबांचा संसार सुखाने चालला होता. ती होती म्हणून तिने हे घर एकत्र बांधून ठेवलं होतं. पण जसं आईने या घरातून पाऊल बाहेर टाकलं तसं या आमच्या घराला उतरती कळा लागली. आजी नेहमी म्हणते, घरातली लक्ष्मी जर सुखात असेल तर घरातले सगळे आनंदी असतात. पण आमच्या घरची लक्ष्मीच नाराज होऊन घराबाहेर पडली. मग या घरात कसं सुख नांदणार? आरोही म्हणते, यश पण आई आता परत आल्यात ना. त्या इथेच राहतायत आपल्याबरोबर. त्यांच्या पावलांनी परत एकदा या घरात सुख आणि समाधान परत येईल. यश म्हणतो, हो आरोही, बरोबर आहे तुझं. पण बाबा आणि संजना आईला त्रास देतच आहेत. इथे येऊन सुद्धा आई सुखात नाहीये. आरोही म्हणते, पण त्या दोघांचा स्वभावच तसा आहे यश. आणि त्याला काही औषध नाही. आपण दुर्लक्ष करण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही. तू जास्त विचार करू नकोस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज. उद्या भाऊबीज आहे. ईशासाठी काही गिफ्ट आणलेस? यश म्हणतो, आणले मी, पण मला नाही वाटत ती मला ओवाळेल. तुला आठवतंय ना, राखी पौर्णिमेच्या दिवशी तिने मला राखी बांधली नव्हती. त्यामुळे ती मला उद्या ओवाळेल असं मला वाटत नाही. आणि तसंही ती मधल्या काळात जे काही वागलीये त्यानंतर तिच्याकडून मलाही ओवाळून घेण्याची इच्छा नाहीये.
आरोही म्हणते, असं काय म्हणतोयस रे? सख्खी बहीण आहे ती तुझी, मला मान्य आहे ती चुकली आहे, पण ती जर तिच्या चुका सुधारणार असेल तर तू मोठ्या मनाने तिला माफ करणार नाहीस? यश, बहीण भावाचं नातं इतकं तकलातून नसतं रे, की एवढ्याशा कारणांवरनं तुटू शकत नाही. इकडे अभिला ईशा जागीच दिसते तर अभि तिला विचारतो, अजून झोपली नाहीस तू? तर ईशा म्हणते, नाही, तुझीच वाट बघत होते आणि झोप पण येत नव्हती. तर अभि विचारतो, का झोप येत नव्हती? तर ईशा म्हणते, असंच. ईशाच्या डोळ्यात पाणी येत असतं. तर अभि तिला विचारतो, कसला विचार करतीयस? काय झालं तुला रडायला? तर ईशा म्हणते, अभिदादा, आपण खूप चुकलो रे. मी तर खूपच चुकले, सगळंच गमावून बसले मी. आई, आजी आप्पांचा विश्वास गमावला, अनिशचं प्रेम गमावलं, बाबांचा आणि संजनाचं ऐकून किती बोलले रे मी आईला, किती हर्ट केलं तिला, पण शेवटी तीच माझ्या पाठीशी उभी होती. तर अभि म्हणतो, बरोबर आहे ईशा, आपल्या प्रत्येक अडचणीत आईच आपल्या बरोबर होती. आपण हे सगळं अनुभवत असून सुद्धा आपण तिच्याशी खूप वाईट वागलो, खरंच चुकलं आपलं. पण मला खात्री आहे आई खूप मोठ्या मनाची आहे, ती आपल्याला नक्की माफ करेल. तर ईशा म्हणते, मला नाही वाटत ती आपल्याला माफ करेल, आपण खूप वेळा तिचा विश्वासघात केलाय. तरी अभि म्हणतो, ईशा, आईचं आपल्यावर खूप प्रेम आहे, ती जरी आत्ता आपल्यावर रागवली असली ना तरी तिचा राग फार काळ टिकणार नाही, मला खात्री आहे. आणि आपण तिला चांगलं वागून दाखवूयात ना, आपल्या हातून पुढे चूक होणार नाही याची आपण काळजी घेऊया. ईशा म्हणते, हो, ते तर आपल्याला करावंच लागणार, आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल, तरच सगळे आपल्यावर विश्वास ठेवतील. अभि म्हणतो, बरं ऐक, यापुढे आपल्याला बाबा आणि संजनाने काहीही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी आपण ऐकायचं नाही. त्यांनी एखादी गोष्ट कितीही पटवून दिली तरी आपण त्यांचं ऐकायचं नाही. तर ईशा म्हणते, मी तर आता त्यांच्याशी बोलायलाच जात नाही, खूप स्वार्थी आहेत ते. आपलं घर पुन्हा पहिल्यासारखं होणार ना रे? तर अभि म्हणतो, होईल की, का नाही होणार, आणि आपण आहोत ना, आपण प्रयत्न करू. आणि अभि ईशाला म्हणतो, एक विचारू, तुला अनिशकडे परत जायचंय? तर ईशा म्हणते, हो, पण तो खूप चिडलाय माझ्यावर, त्याचा माझ्यावर विश्वास नाहीये आता. अभि म्हणतो, मी बोलून बघू त्याच्याशी? तर ईशा म्हणते, हो, बघ बोलून. अभि म्हणतो, ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी, चल. ईशा म्हणते, उद्या भाऊबीज आहे, यश माझ्याकडून ओवाळून घेईल ना रे? यावर्षी मी त्याला राखी पण बांधली नव्हती. तर अभि म्हणतो, ईशा, यशचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू आमची एकुलती एक बहीण आहेस, मला नाही वाटत त्याच्या मनात तुझ्याबद्दल राग असेल, तो उद्या तुझ्याकडून नक्की ओवाळून घेईल. त्यानंतर ते दोघे झोपायला जातात. इकडे अरुंधती झोपलेली असते त्यावेळी ईशा तिच्या रूममध्ये येते आणि तिच्या पायाशी बसते. ती कोर्टामध्ये अरुंधतीबद्दल जे काही वाईट बोललेली असते ते तिला आठवत असतं आणि त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं. ईशा अरुंधतीचे पाय चेपत असते त्यावेळी अरुंधतीला जाग येते. ईशाच्या डोळ्यात पाणी बघून अरुंधती तिला विचारते, बाळा ईशा, काय झालं? ईशा म्हणते, आई, आय एम सॉरी, मी खूप दुखावलं ना गं तुला, मला माहिती आहे मी खूप वाईट आहे, मी खूप त्रास दिलाय तुला, मी सगळ्यांचा इतक्या वेळा विश्वासघात केलाय की आता माझ्यावर कोणी विश्वास ठेवूच शकत नाही. तर अरुंधती म्हणत असते, तसं अजिबात नाही, तू शांत हो बरं. ईशा म्हणते, आई, आपलं घर किती आनंदी होतं ना गं, सगळं किती छान होतं, मी तुला, यशला, आरोही, अनघाला खूप त्रास दिला ना गं, सगळ्यांशी तोडून वागले, कधीच त्यांना समजून नाही घेतलं. माझं बाबांवर खरंच खूप प्रेम आहे गं, म्हणून मी त्यांना ब्लाइंडली फॉलो केलं, त्यामुळे मी त्यांच्या खूप वाईट गोष्टींना सुद्धा सपोर्ट केला. बाबांनी आणि संजनाने माझा वापर करून घेतला आणि मला कळलं सुद्धा नाही. तर अरुंधती म्हणते, मी तुला आणि अभिला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला ईशा, पण तुम्ही ऐकलंच नाही. तर ईशा म्हणते, कारण आमच्या दोघांचा तुझ्यावर खूप राग होता, आम्हाला असं वाटायचं की तुला आमच्याबद्दल काहीच वाटत नाही, तू आमचा विचारच करत नाही, कारण तू या घराला, आम्हाला किती सहज सोडून निघून गेलीस. तर अरुंधती म्हणते, सहज? माझ्या मनात काय वादळ उठलं होतं तुला माहिती आहे ईशा? 26 वर्षांचा संसार होता माझा, माझं घर, माझी मुलं, माझं कुटुंब सोडून जाणं इतकं सोपं होतं? हे सहज केलं मी असं वाटतंय तुला? आई आहे मी तुमची ईशा, तुम्ही कितीही मोठे झाला तरी माझ्यासाठी लहानच असणार आहात, म्हणून काही झालं तरी आजही मी तुमच्यासाठी धावून धावून करत असते. मला तुमची आई आप्पांची काळजी वाटत होती म्हणून मी इथे येत राहिले ना. हे सगळं सोपं नव्हतं माझ्यासाठी, अजिबात सोपं नव्हतं. पण मला सांग ईशा, मी जर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नसता तर अनिरुद्ध आणि संजनाचं लग्न झालं असतं? संजनाने पण आयुष्यात काहीतरी स्वप्न बघितले होते, मला तिच्या मार्गातली अडचण नव्हतं व्हायचं. ईशा म्हणते, आई, तू किती मोठ्या मनाची आहेस गं, संजनाचा एवढा विचार करतेस, पण तिला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. इनफॅक्ट ती आजपर्यंत तुझा फक्त अपमान करत आली, आणि हे सगळं माझ्या समोर घडत असतानाही मी तुझा रागराग करत होते, किती वाईट आहे मी. तर अरुंधती म्हणते, नाही, लहान होतीस तू, तुझ्या मनात माझ्याबद्दल राग होता म्हणून मी जे काही करते ते तुला चुकीचं वाटत होतं. ईशा म्हणते, पण आता मला कळतंय आई, माझं लग्न झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपलं घर सोडून जाणं किती कठीण असतं.
तू सुद्धा तुझं माहेर सोडून इकडे आली होतीस, इकडच्या माणसांना आपलंसं केलंस. तुला हे घर सुद्धा सोडावं लागलं. केळकरांकडे नवी सुरुवात करायला गेलीस, तिथे सेटल होईपर्यंत तू पुन्हा एकटी पडलीस. तुझ्या आयुष्यात किती अप्स अँड डाऊन्स आले ग. कसं सावरलंस तू स्वतःला. तू खरंच खूप ग्रेट आहेस. अरुंधती म्हणते काही नाही ग, देव जेव्हा संकट देतो ना तेव्हा त्यातून बाहेर निघण्याचं बळ सुद्धा देतं. मी खूप भोगलंय बाळा, म्हणून मला वाटतं की तुमचं आयुष्य सुखात जावं, सगळं चांगलं व्हावं तुमचं. तुझं लग्न वाचवण्याचा मी खूप प्रयत्न केला ईशा, पण दुर्दैवानं मला त्यात यश नाही आलं. अनिश चांगला मुलगा आहे, त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. ईशा म्हणते हो, त्याचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर आणि तो खरंच खूप चांगला मुलगा आहे. आमचा संसार मोडण्यामागे मीच जबाबदार आहे. मी त्याला सुद्धा खूप बोलले, त्याच्याकडून ओव्हर एक्सपेक्ट केलं. मला सुखात ठेवण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण माझ्याच अपेक्षा खूप जास्त होत्या. आमचं लग्न वाचवण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न अनिशने केला होता. मीच मूर्ख आहे, मला काही कळतच नव्हतं. मी काही डिझर्वच करत नाही. अरुंधती म्हणते हे बघ, असं नाहीये. चुका प्रत्येकाकडून होतात, त्यानंतर सुधारणं हे जास्त महत्त्वाचं असतं. ईशाला खूप रडू येत असतं तर अरुंधती म्हणते तू तर माझी शहाणी मुलगी आहेस, लाडूबाई आहेस. तुझ्यावर कसं कोणी फार काळ चिडून राहील. तर ईशा म्हणते खरंच तू मला माफ केलंस. अरुंधती म्हणते तू परत आता अशा चुका करणार नाहीस ना. तर ईशा म्हणते आय प्रॉमिस, कधीच नाही. अरुंधती तिला म्हणते वेडाबाई, आता कशाला रडतीयेस, तू तुझ्या चुकांमधून शिकली आहेस ना. मग झालं तर छानच आहे. पुढे अख्खं आयुष्य पडले ते आनंदाने घाल आणि शहाण्यासारखं वागून घालव. किती पैसा कमवतेस ते महत्त्वाचं नाहीये, किती माणसं कमवतेस ते महत्त्वाचं आहे, समजलं. ईशा म्हणते एक सांगू आई, मला अनिश पुन्हा माझ्या आयुष्यात हवा आहे. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. तर अरुंधती म्हणते मग बोल त्याच्याशी. तर ईशा म्हणते पण तो माफ करेल का ग मला. खूप चिडलाय तो, नाही माफ करणार. अरुंधती म्हणते ईशा तू जर मनापासून बोललीस ना तर तो माफ करेल तुला. माणसाचा खरेपणा त्याच्या डोळ्यांमध्ये दिसतो. आत्ता जशी माझ्यासोबत मोकळेपणाने बोललीस ना तसं बोल. मला खात्री आहे ईशा तो नक्की माफ करेल तुला. तर ईशा अरुंधतीच्या मांडीवर डोकं ठेवते तर अरुंधती तिला म्हणते आता रडू नको, बास झालं. उद्या भाऊबीज आहे, छान दिसायचंय ना, एकुलती एक बहीण आहेस तू. सगळ्या फोटोंमध्ये कशी छान दिसली पाहिजे, हो की नाही. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे भाऊबीजेची तयारी चालू असते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो आज भाऊबीज आहे, विशाखा येणार आहे ना मला ओवाळायला. तर संजना म्हणते अनिरुद्ध आज विशाखा येणार नाही. तेवढ्यात विशाखा तेथे येते आणि ती संजनाला म्हणते भावा बहिणीचं नातं खूप घट्ट असतं. काही नाती असतात जी कधीच तुटत नाहीत. आणि ती अनिरुद्धला प्रेमाने मिठी मारते. त्यानंतर ईशा सुद्धा यशची कान धरून माफी मागत असते. त्यानंतर यशचा राग जातो तर यश ईशाला म्हणतो ओवाळ मला. त्यानंतर ईशा यशला ओवाळते तर सगळे खूप आनंदात असतात. संजना अनिरुद्धला म्हणते तुला एकटं पाडलंय त्या अरुंधतीने, कोणी तुला विचारत नाही. अनिरुद्धलाही वाटेल का त्याच्या घरच्यांबद्दल प्रेम. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.